पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात, हो की नाही? हो की नाही? बोला बाबांनो. तुम्ही बसलाय तर असे जसं काय घाटावर बसलाय. तुम्ही बसला असं ऍटिट्यूडने, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलो, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो मी पावसा पाण्याचं, तुझं नाव ऐकून आलोय, बोल बघतोय कशी करते. जज करू नका. खरंच आम्ही गुड फॉर नथिंग आहे, नसल्यापेक्षा असलेलं बरं. आणि खरं सांगू का, लोक शहाणी व्हावी म्हणून आम्ही कीर्तन करतच नाही. जी शहाणी आहेत ती बिघडून म्हणून आम्ही कीर्तन करतो. शहाणं करायची आमच्यात कुठे ताकद? आपल्यासारख्या माणसांनी संतांचं ऐकलं नाही तर आपल्यासारखी माणसं आपल्यासारख्या माणसाचं काय ऐकणार आहे? बरोबर तिकडे आमची तेवढी पात्रताच नाही बघा. पण तुम्हाला सोपं विचारलं मी तुम्हाला, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळायचं, तरी कमी करा, हो की नाही? हो ना. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग चाकरी करेल हा विश्वास मी तुम्हाला देते. फक्त नजर एवढी चांगली करा, हो की नाही? ज्या दिवशी तुम्ही ही माझ्याच पोटची आहे, ही माझीच रक्ताची बहीण आहे असं म्हणून कीर्तन ऐकाल ना, त्या दिवशी माझं आगोड कीर्तन सुद्धा तुम्हाला गोड लागेल, कारण त्यात तुमचा भाव असेल. अगदी तसंच आहे देवाचं सुद्धा. ज्या दिवशी देवाला माझं करायची ताकद ठेवाल ना, त्या दिवशी दुःखी संसार सुद्धा आपोआप सुखाचा होईल. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. फक्त त्याच्यासाठी माहेर पंढरी केलं पाहिजे. जाई नगे माय, मायबाप जगन्नाथ केला पाहिजे. हे झालं की सुखच सुख आहे हो. आता एवढं बोलून सुद्धा पाठीमागच्या 2-4 धटकुल्यांनी टाळी वाजवलीच नाही. हा, ते मुदाम त्यांना माझी जिरवायची. ती पोरग कीर्तन झाल्यावर म्हणणार लय बोंबलत होती, आपल्याला शिकवित होती, हा कमांडर टाळ्या वाजत होता, आपण नुसतं बसलो होतो. ॲटिट्यूड. अहो दादा कसं करावं हो? ते माऊली म्हणतात ते खोटं नाही बघा. आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वेने. स्वतःलाच महंत मानणारी माणसं निर्मिती झाली आणि आम्ही देव लांबावला बघा. देव लांब केला आम्ही. आम्हाला ते नाही करायचं. मग ज्या दिवशी आम्हाला सामर्थ्याने देव कळेल त्या दिवशी आम्हाला सामर्थ्याने बाप कळेल. पण पहिलं प्रश्नाचं उत्तर आहे, बाप कळल्याशिवाय देव कळत नाही. साधं विचारते मी तुम्हाला दादा, शाळा घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कुठल्या तोंडाने आम्ही तरी समजून सांगायचं? आणि ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळावी अशी अपेक्षा आम्ही तरी का करावी? जो माणूसच झाला नाही त्याला वारकरी करण्याचा अट्टहास चुकीचा आहे. सगळ्यात प्रथम काय आहे, बेस स्ट्रॉंग पाहिजे. माणुसकी तरी माणसामध्ये असली पाहिजे. मग हे माणुसकीचं प्रदर्शन नव्हे, हे माणुसकीचं लक्षण आहे की आज या कपाटे कुटुंबानं वैकुंठवासी संमजीराव दादा कपाटे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त या दोनही सुपुत्रांनी हा संकीर्तन सोहळा इथं आयोजित केला. आप्तेष्ट मंडळी, सोयरेधार्य मंडळी सगळ्यांच्या सानिध्यामध्ये हा सोहळा उभा आहे. या कुटुंबाने माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, कारण बसलेले थोडे म्हणतीलच पाकिटच त्यांनी दिलंय, थोडं कौतुक करावंच लागतंय. त्यातली मी नाही बाबा. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, पण यांनी वडिलांचं 3रं पुण्यस्मरण सुद्धा कीर्तनाने साजरं केलं म्हणून त्यांचं कौतुक आहे. हे निष्ठा तरी त्यांची. तुम्हाला एक प्रामाणिक सांगू का दादा, माणसं गोळा करायची महाराष्ट्रात अवघड राहिलं नाही. लोकांच्या बुद्धिमत्तेची पातळी फार ढासळली आहे. लोक गोळा करायची काय अवघड आहे तुम्ही सांगा बरं? या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलिवली असती ह्याच्यापेक्षा 100 पटीनं गोळा झाली असती. लोक गोळा करायची काय अवघड आहे? लोकांनी कुठेही बसून पाहिलं असतं. पण पाहण्यापेक्षा ऐकणं जास्त महत्त्वाचं. हे ज्या बुद्धीला पटावं ते वडिलांचे संस्कारच म्हणावे. ही संस्कारांची पावती आहे की हा संकीर्तन सोहळा आहे. हे प्रारब्धाचं फळ आहे की हा संकीर्तन सोहळा आहे. हे पुण्याईचं लक्षण आहे की हा संकीर्तन सोहळा आहे. कारण भगवंताचं नाम म्हणजे फक्त आणि फक्त पुण्याचं लक्षण आहे मुखात देवाचं नाव असणं. पण परिस्थिती काय आहे, देवाला नाकारणारा जगात शहाणा आहे आणि स्वीकारणारा मूर्ख आहे. ते शेवटी लोकांच्या बुद्धिमत्तेचा कल आहे किंवा त्यांच्या प्रारब्धाचं फळ आहे. ते आजकाल आमच्यासारखी तरुण पिढी पटकन देव मानत नाही. कुठला तरी एखादा मूर्ख ॲक्टर येतो आणि आम्हाला एखादा पिक्चर दाखवून जातो. आम्हाला वाटतं बाबा 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 महादेवाच्या पिंडीवर दूध ओतायचंच का, पांडुरंगाला नारळ समर्पित करायचाच का? हे बघा, आपल्याला जो सांगतोय ना त्याची पात्रता काय हेही आज आपण विचार केला पाहिजे. आपण ज्या माणसांचे पिक्चर बघतो, जो माणूस आपल्या पोरीच्या वयाच्या मुलींसोबत लग्न करतो, दिवसात त्यांचे वर्षात 4-4 लग्न आहेत, तसल्या माणसांकडनं तुम्ही राम कृष्ण शिव ज्ञानोबा तुकोबा ऐकणार आहात का? कमीत कमी जो पंढरीची वारी करतो, ज्याला आळंदी पंढरपूर माहित आहे, त्याला तरी विचारा ना ज्ञानोबा तुकोबाचं सामर्थ्य काय, तो सांगेल तुम्हाला. माऊली म्हणतात जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. अशी गत करू नका आयुष्याची. अहिक म्हणजे जगणं. चला जगता नीट आलं नाही, तुम्ही त्याला जर मोक्ष विचारत असाल तर हे तुमचं पाप आहे की तुम्हाला योग्य गुरुचं लक्षण नाही आहे.
चुकीचा गुरु भेटणं हे सगळ्यात मोठं पापाचं लक्षण आहे. आणि ज्या दिवशी गुरु प्रबळ भेटतो ना, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी, तेव्हा आपोआप द्वैत झाडलं जातं. द्वैत म्हणजे असत्य, आणि या जगात सत्य एकच आहे. सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे, आणि कल्पनेवरच जग चालतं. या जगात आता एक प्रामाणिक सांगा, आत्ताच गणपती गेले, तुमच्या घरातला बसवलेला गणपती काय आणि लालबागचा राजा काय, दर्शन वेगळं देतो का? बरं, आशीर्वाद वेगळा देतो का? तरी सुद्धा तिकडं गर्दी, का तर तिकडे सेलिब्रिटी पॅटर्न आहे ना, हिरो हिरोईन जातात, मग आम्हालाही जायचंय बाबा, आमचाही हट्ट आहे, एखादी हिरोईन दिसली तर दिसली दर्शनाच्या रांगेत महाराज बरं का. अरे कशाला बाबा, देवासाठी जा ना, देव सारखाच की हो. शेवटी 1.5 दिवस लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. अरे ज्या लोकांना लाईनीत नाही देव बघता आला, देव त्यांच्यासाठी 1.5 दिवस थांबला. अख्ख्या मुंबईकरांना लालबागचा राजा दिसला. शेवटी देवही करायचं ते. अरे तुम्ही VIP दर्शन दुसऱ्यांना देऊन आम्हाला सामान्य रांगेत उभा कराल, पण आमचा देव सामान्याचा हे तुम्ही विसरून जाता. आमच्या देवाच्या मनात आल्यावर आमचा देव 1.5 दिवस समुद्रात पाय रोखून बसेल. तर मला सांगा, एवढी लोक तिथं, एवढी प्रशासन, एवढे पैसे, एवढे अधिकार, एवढं सामर्थ्य, यांच्या चौपाट्यावर गाडी म्हणजे त्या गाडीवर गणपती बसायला असा कितीचा वेळ लागला असता. पण जिथं देवानं पाय रोखला तिथं माणसाची उचलायची हिंमत होत, आणि जिथं देवाने हात मस्तकावर ठेवला तिथं समाज पायच खेचू शकत नाही, हे विश्वासाने लक्षात घ्या. ज्या दिवशी माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, त्या दिवशी अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता त्या दिवशी आनंदीच आनंद आहे, पण हा आनंद व्यक्त करण्यासाठी मायबाप जगन्नाथ हे मनानं मान्य केलं पाहिजे. पण हे मन काय झालंय ना दादा, हे लय विचित्र. हे संकल्पे सृष्टी घडी, सवीची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. ही कल्पना म्हणजे काय करते ना, एका मिनिटात राजा करते आणि एका मिनिटात रंक करते. हिचं या मनाचं फार अवघड आहे हो, ह्या कल्पनेचं फार अवघड आहे. ही जोपर्यंत आपल्याला गाठ धरून आहे ना, तोपर्यंत आपल्याला देव कळणारच नाही. बघा, आपल्याकडं सगळं जाहिरातीवर आहे, खरंच की हो. नाही तर तुम्हीच सांगा, कुठल्या ग्रंथात लिहिलंय दिवाळीला मोती साबण वापरायचं? मला ग्रंथ सांगा बरं, माय माऊली एखादा. कुठे ज्ञानेश्वरीत ओवी आहे का? नाही, दिवाळीला मोती लावला तर नरकात जाशील, असं काही माऊली म्हणले का कुठं? शास्त्राची कुठे रचना, वेदाची ऋचा, असं कुठे आहे? तरी सुद्धा 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो घरात? तुमच्या घरी दिवाळीला साबण कुठलं येतं? घरात 10 साबणं असू द्या, पण तुम्ही मोती साबण का? जाहिरात 2 महिने आधीपासून जाहिरात असते, उठा उठा दिवाळी आली, मोती स्तनाची वेळ झाली, दिवाळी आत्ताची आहे. त्रेता युगापासून चालत झाली दिवाळी एका साबणावर नोटण्यावर नेऊन ठेवली आहे माणसांनी. नात्यांचा काही संबंध ठेवला नाही, भावनेचा काही संबंध ठेवला नाही, प्रेमाचा काही विषयच ठेवला नाही, फक्त बाह्य अंग. विचारा ना दिवाळी आमच्या नामदेवरायांना, ते सांगतील तुम्हाला. विठोबाचे राजा आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी, विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची विठोबाचे राजा आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी, विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील. विचारा तुकोबारांना, झाले राम राज्य काय होणे आम्हासी, धरणी धरी पिके गाई बोलिया म्हशी, राम वेळोवेळी गावोविये, दडीता कांडिता जेविता गवाई. आमच्यासाठी ज्या दिवशी मनात पांडुरंग आणि मुखात राम कृष्ण हरी आलं, त्या दिवशी आमची दिवाळी सुरू झाली. आणि ज्या दिवशी आम्ही देवापेक्षा स्वतःला महान समजायला लागलो, त्या दिवशी आमची आमोशा सुरूच झाली. महाराज बरं का, जिंदगीची आमची आमोशा आणि आमची पौर्णिमा आमच्या विचारावर अवलंबून आहे. आणि सगळंच विचारांवर आहे हो, सगळं तुमच्या थिंकिंग लेवलवर अवलंबून आहे. तुम्ही जसा विचार करता आयुष्यात तुमच्या तसंच घडणार आहे, हा माझा शब्द आहे. तुम्ही लोकांचा वाईट विचार केला, तुमचं आपोआप वाईट आहे. अरे तुम्ही लोकांचं मरू द्या रे, तुमचं पाप बघा. तुम्ही स्वतःविषयी सुद्धा वाईट विचार करता. देवानं माझं वाटोळं केलं, आता माझं कसं होईल? स्वतःविषयी तरी वाईट विचार करू नका की. अहो तुम्ही नवीन गाडी आणली, गाडी चालवताना तुमच्या मनात जर भीती असेल, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, घासत नसती बाबा, ठोकत असती. नुसतं घासून भागत असतं होय दादा. अरे सेल्फ कॉन्फिडन्स नावाचा काही विषय असतो की नाही? आत्मविश्वास. सगळ्यात मोठा परमात्मा आत्मविश्वास. आय विल डू इट.
मी करू शकतो याच्यासारखा मोठा भगवंतच नाही, कारण मी करू शकतो हा विश्वास भगवंताच्या आशीर्वादाशिवाय येत नाही. खरंच नाही. ज्या दिवशी विश्वास येतो ना, मी जगाच्या संकटाला तोंड देऊ शकतो, त्याचा विश्वासाचं कारण असतं माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. मला माहित असतं मागे पुढे उभा आहे, संभाळीत आली आघात निवार. पितामह भीष्माने वचन घेतलं, काही झालं मी अर्जुन नाही सोडणार बाबा, मी अर्जुनाचा विनाश करणार. तर कृष्णाला चिंता वाटायला लागली. अर्जुनाच्या कक्षामध्ये भगवान श्रीकृष्ण गेले, अर्जुनाला जागं केलं. अर्जुन ढाराढोर झोपलेला, चेहऱ्यावर आनंद असा जस काय युद्ध जिंकून बिंकून आलाय की काय. देवाला कॉम्प्लेक्स वाटायला लागला, देवाला वाईट वाटायला लागलं, एवढा आनंद माझ्याही आयुष्यात नाही, जेवढा आनंदी हा अर्जुन झोपलाय. उठवलं त्याला. काय रे अर्जुना, ज्या माणसांना नातं गोतं मांडलंस, ज्या माणसाला जीवा पलीकडे प्रेम केलंस, आज तीच माणसं तुझ्या जीवावर उठलेत. ज्यांना माझा मामा आत्या काका म्हणू म्हणू कुरवाळलंस, आज तीच माणसं बाण धरून तुझा जीव घ्यायला तयार आहेत. बर सामर्थ्य त्यांच्याकडे, सैन्यबल त्यांच्याकडे, अरे धनबलही त्यांच्याकडे, तुझ्याकडे फक्त मी. अरे सगळं काही तुझ्या जीवावर उठलेत, सगळं काही तुझ्या पाठीमागं लागलंय, चहूबाजूने तुझ्या संकट आहेत, तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर आनंद आहे. तुला भीती नाही वाटत आहे? अरे त्या भीष्माने तुला मारायचा पण केला, तुला झोप तरी कशी लागली? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं, हे उत्तर तेवढं लक्षात ठेवा. अर्जुन म्हणलं, कृष्णा, ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू जागायस ना माझ्यासाठी बाबा, मी कशाला चिंता करू? घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी. जिथं तू माझा पाठीका राखा आहेस, पाठन करता आहेस, तिथं मी फार काळजी करत नाही, कारण मला माहित आहे ज्ञानोबाराय म्हणतात, तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तूही सदा रक्षिदा आपदी अमुते. रक्षदा म्हणजे रक्षण करणं, आपदी म्हणजे संकट. जर तू माझं संकट निवारतोयस तर तूच माझा मायबाप झाला, तूच माझा गुरु झाला, तूच माझा बंधू झाला, तूच माझा काका मामा आत्या झाला, मग बाकीच्यांची मी कशाला चिंता करू? ते माझे नाहीत हे मला कळलं, म्हणून तर मी तुला माझं केलं. आणि तू माझा असताना मला बाकीच्या नात्यांचं काही वाटत नाही, कारण सगळी नाती तू सांभाळतोयस की. मायाही तू, बापही तू, चुलताही तू, सगळंच की रे. विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता, सर्वस्वी तूच की रे विठ्ठला. माऊली म्हणतात, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, मी चिंताच का करावी? जर तू सर्वस्वी माझा आहेस तर मी चिंता करत नाही. माझ्या आनंदाचं कारण आहे की तू माझा आहेस. का दुःख करावं मी, कशासाठी करावं, आणि काय जगाचं टेन्शन तरी घ्यावं? हा, भीती कधी वाटते? कर्म चुकल्या. ज्या दिवशी मायबाप देव कराल त्या दिवशी तुम्ही सत्य आहे, पण ज्या दिवशी चुकीच्यांच्या पाया पडाल त्या दिवशी तुम्हाला वाटते आपला हेच धड नाही, आपलं काय होणार आहे महाराज. विश्वास नाही ना त्या माणसानं. आणि जगात कोणावर विश्वास ठेवावा हो? कोणीच नाही बघा. तुम्हाला हे मात्र मी विश्वासानं सांगते, खिशात पैसा नावात प्रसिद्धी आहे तोपर्यंत लोक आपली आहेत. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली ना, जवळची लोक सुद्धा पाठीत लात घालायला मागे पुढे बघत. ओळख, अरे नाव असलं की माझ्या ओळखीची, माझ्या ओळखीची, नाव गेलं की उगाच उभा राहिलो होतो, फोटो सहज काढला. Oh,
वर्षाचा संसार बरं का, तुकोबारायांचा 22 वर्षाचा संसार, फक्त 20 वर्षाचा परमार्थ. 42व्या वर्षी स्वदेह वैकुंठवास, एवढी ताकद त्या 20 वर्षाच्या परमार्थात. बरं गरीब नव्हते हो तुकोबाराय. बरं ज्या नाथ बाबांचा मी अभंग घेतला ते तरी काही गरीब होते का? संतांमध्ये सगळ्यात श्रीमंत नाथ बाबा. घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवावा एवढी जागीरदारी ज्या माणसाची, ते म्हणतात अनाथाचा नाथ जनार्दन. काय कमी आहे त्यांना? सगळं काही हो आपल्याकडं. काय आहे दादा? हा, एकरभर सोयाबीन असन, अर्धा एकर कापूस असन, पण किती माज आहे आपल्याला. आपण मारुतीच्या पाया सुद्धा असं पडतो. अरे देव आहे बाबा देव, की नाही? अरे जरा तरी त्याला किंमत वगैरे देतं की नाही? थोडीशी माणसाला देत नाही, देवाला तरी पाया पडताना. अरे बरं कुठं आणि नमायच्या ठिकाणी नमायचं नाही, तिथे नमायचं. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन देहूमध्ये चालू, कानावर शब्द पडले छत्रपती शिवरायांच्या, राहावलं नाही, थांबवलं सैन्य, येऊन बसले जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनामध्ये. जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात बसताना मात्र मातीतच मांडी घालून बसले. त्यांना काही खुर्च्या दिल्या नसतील का? लोकांनी दिल्याच असतील की, पण बसले मातीतच बसले. शेवटी तुकोबा नम्र स्वभावाचे, पायाखालचं घोंगडं काढलं आणि सांगितलं, राजा हिंदवी स्वराज्याचा धनी आहात, मातीत कशाला बसताय, घोंगड्यावर बसा. छत्रपतींनी नम्रपणे सांगितलं, बुवा आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या विचारावर आणि संतांच्या चरणावर मस्तक ठेवताय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद आहे. ज्या दिवशी संतांच्या वर स्वतःला समजायला लागाल आणि त्यांच्या विचाराच्या पुढे जाल, त्या दिवशी तुमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही, हे कळतं आम्हाला. कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हे ज्यांना कळायचं त्यांना छत्रपती म्हणायचं. उगाच महाराष्ट्रात चौका चौकात पुतळे नाही. मूर्ख आहेत का माणसं? इथं सख्या बापाचा, मी सख्या म्हटलं महाराज बरं का, इथं सख्या बापाचा फोटो कोणी घरात लावाल याची खात्री नाही. वेडे आहेत का माणसं? कामं नाहीत का माणसांना जे चौकात चौकात पुतळे उभा करतात? कळतं रे दादा, सामर्थ्य आणि कर्म योग्य असलं ना, माणसाचं नाव व्हायला काय लागतं. पण आमचा माज जास्त. आमची पोरं टू व्हीलरवर चलत चलत कुत्र्याला लात मारतात, काही संबंध नाही महाराज कुत्र्याचा आणि त्यांचा. पण आता शेवटी कसं असतं, बुद्धिमत्ता असतेच ना. इगो मेन्स इगो, तो खूप मोठा बाबा. नका रे, कशा सॅटिस्फाय करताय? आ बरं खूप दिलं रे देवाने तुम्हाला, 100% शरीर दिलं ना, हातपाय चांगले आहेत, कानडोळे चांगले आहेत, चलता बोलता वागता, पण कष्ट करायची दानत राही रे आपली. नाही चालू वाटत. अरे हातपाय ना हलवता कोणाचाच बाप देत नाही, पंढरीचाही देत नाही. त्याने तरी का द्यावं तुम्हाला? काम न करता. उद्यमे नाही सिद्धंती कार्यानी न मनोरथ है नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जाईल का? सिंह झोपलाय, हरणाला फार माया आली, हरिण म्हणला माय सिंह झोपलाय, ते म्हणा उठ तू तोंड वास, मी तुझ्या तोंडात जातो. अरे शक्य आहे का? सिंहाला स्वतःचं पोट भरायचं म्हटलं की तो राजा जरी असला तरी त्याला पळावं. त्याला हा गर्व करून चालत नाही, मी जंगलाचा राजा आहे. तुला तुझं पोट भरायचं ना बाबा, पळ तिकडं. काय बुद्धिमत्ता विचित्र झाली हो आमची पिढी. बरं झालं काय, नजरेतही फार दोष आला यांच्या. ज्ञानेश्वरी वाचायच्या वयात तुम्ही भलत्याच गोष्टी स्क्रोल करताय. बरं बाया वाचवणारे आपण हळूहळू बाया नाचवायला लागलो तरी आपल्या नजरेत शरम आली नाही. स्वाभिमान वाटतो आपल्याला लाज वाटायच्या गोष्टीचा. मांसाहार करणं ही तुम्हाला स्वाभिमानाची गोष्ट वाटते. हा, पार्ट्याला गेलेले फोटो ठेवता तुम्ही, आज मटण थाळी आणली आहे, चिकन थाळी आणली आहे, आणि तुम्ही गणपतीच कशाला बसवता रे? अभी वाट बघत्यात कवा बुडीवतो कवा खातो एकदाचा महाराज. कशाला बसवायचा आहे मग? 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव. अरे तू देव काय हट्ट करतो काय तुला, मला बसव म्हणून? विचित्र परंपरा निर्माण केल्या हो तुम्ही. तुमच्या पोटासाठी तुम्ही देवाला काही करायला तयार आहे माहित आहे. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे. सांगणारा हा ना आधी, पुन्हा ऐकणारा हा ना महाराज. काय बोलते? अरे जो मायबाप लेकरासाठी जीव तोडतो, अरे जने साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, असा स्वभावच्या माझ्या पांडुरंगाचा, असा स्वभावच्या माझा आई भवानीचा, असा स्वभावच्या माझ्या रामकृष्णाचा, असा स्वभावच्या माझ्या परमात्म्याचा, त्याला तुम्ही भक्ती भावनेच्या पलीकडे नेऊन ठेवलात रे. काय राहिलंय परमार्थात मला सांगा बरं. आ काही नाही हो. आमच्याकडे कसं आहे ना, नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता, पुन्हा बोंबलायचं, देव भेटला नाही तू बाट ठोकला. बुद्धिमत्ता नीट ठेवा की बाबांनो.
आणि तुम्हालाही सांगते ग, ह्यांचं मरू द्या. काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहे. काय काय घरातली बाईच म्हणते रविवार आज आ ना की पिंट्याला बी आवडतंय, मी भारी बनी येते. असली बायको भेटणं म्हणजे पापाचंच लक्षण आहे तुमच्या महाराज बरं का, जे जिभेला एवढा चटकाय. ही माणसं असलं खाऊन पुन्हा सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वरची तरी तरी द्या. अरे हिथं तरी बादलीतलं खा का, सप्त्यात बी तरीच आणायची तुला. नका रे, अरे तामसी अन्न आहेत रे बाबा हे. पाया पडतं की तुमच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. बरं खाताना विचार करा, देव नाही ते कसा पचवेल, कारण पचवणारा कोण याची पण बुद्धिमत्ता ठेवा ना. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमेन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी, अनु रेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, वेड्या तूही मीच. अगणित रूप आम्ही 24 अवतार माणूस. चल पण आता कसं आहे ना, देव म्हटलं की एक बंधन वाटायला लागतं, भीती वाटायला लागतं. मोठा आहेस बाबा तू, मालक आहेस तू, आता तुझ्यासाठी आम्ही काय करावं हा प्रश्नही निर्मित होतो. मग मायबाप म्हटलं की जरा जवळचं वाटायला लागतं. नागबाब म्हटले मायबापच म्हणतो बाबा. जसं आईबापाला सांगायला काही भीती वाटत नाही, तुलाही सांगावं जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. पण देव मानणं, आवाज एक कंप्लीट असू द्या, कमी जास्त नाही, विको कमीच. देव मानणं हे प्रारब्ध आहे. ज्ञानोबा फार गोड म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आजकाल काय होतं दादा, आमच्यासारखी तरुण मंडळी जरा पटकन देव नाकारतात. आम्हाला जर कोणी विचारलं का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी हातात घेताना दिसला नाही, तर आमची तरुण पोरं सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. खरं तुम्ही देवाला मानत नाही यात वावं का नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल, हे जग तुमचं अस्तित्व स्वीकारणार नाही, हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. अस्तित्व जे तुमची तर स्टेबिलिटी आहे, जी स्थिरता तुमच्याकडे आत्ता आहे, ती परमात्म्यामुळे. आता याच्यासाठी आम्ही काय करावं म्हणजे आम्हाला हे मान्य होईल की हे परमात्म्यामुळे. ठीक आहे, तुम्हाला मान्यच करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय नामसंकीर्तन, साधन पै सोपे, सगळ्यात सोपं आहे. ठीक आहे, त्यातही तुम्हाला नाही मानायचं, एकदा ज्ञानेश्वरी हातात घ्या. विनंती, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला हंबली, एकदा ज्ञानेश्वरी हातात घ्या. आता बेसिक शिक्षण आपण घेतोच, आर्ट, कॉमर्स, सायन्स, CBSE, SSC, BHMS, MBBS, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, OPC हे आपण करतो. हे करत असताना जी माणसाची मानसिक शांतता आहे ते मात्र गमावून बसतो आपण. टेन्शन खूप असतं, कारणही खूप असतात, त्याला फॅमिली प्रॉब्लेम असतात, खूप कारणांना काय कमी बाबांनो, आहे की नाही. आता सगळ्यात मोठं कारण तर हेच आहे सध्या, बिचारं पडायला लागले आहे की नाही. दुःखाला काय कमी कारण आहेत का. पण खरं सांगू का, जेव्हा विश्वास असतो ना तेव्हा दुःख आपोआप पळून जातं. तुम्ही थोडासा संयम ठेवा, तेही बंद होईल. संयम पाहिजे आपल्याकडे, संयमच नाही. माहीत आहे, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलं. म्हणलं वा, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हटलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना, म्हणला ताई रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही. होता इथे थोडी स्टेबल ठेव ना, थोडं माइंड ठेव, त्याला शांत ठेव, वाढेल ते. त्याला वेळ लागतो की नाही प्रत्येक गोष्टीला, क्षेत्र कुठलंही असू द्या, क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करत असताना वेळ लागणारच आहे. पण तो वेळ तुम्ही कशा पद्धतीने घालवताय, कारण ती एकमेव गोष्ट आहे जी पुन्हा येत नाही. खरंच नाही, एकदा वेळ गेली परमार्थही करण्याला मजा नाही. बघा, कानय बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळा आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली अवघी करती हडहड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, आणि मज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. विनंती माझी, वेळ तोपर्यंत दाखवा तो परमात्मा मला. दिसला नाही दिसला. आणि हे बघा, पुढच्याच पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते हो. काय पुढच्याच पिढीला नावं ठेवायचं. आता म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली, बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्हाला हे नाही का दिसलं की तुम्ही व्यसन करताय. तुम्हाला हे नाही दिसत. मारुतीच्या मंदिरात बसून तुम्ही पत्ते खेळले, ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली, तुम्ही गुणाचे आहे की नाही. फक्त तेवढी पोरच वाया गेली, आम्हीच तेवढे वाया गेलो बाबांनो, तुम्ही लय शहाणे. आता या म्हातारा बायका सुद्धा दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरीत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, यांना काय झळय, सगळं आयतं भेटलं. अगं तू काय करतीयस, तू मिसरी चोळतीयस. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, आम्ही काय म्हटलो का तुला. आणि काय ग, तंबाखू काय मिसरी काय वेगळी आहे. आमलं ते आमलंच की ग. लय वाईट वाटतं मला दादा, ह्या म्हाताऱ्या बायका त्या 1.5-2 वर्षाच्या नातवाच्या तसल्या तोंडानं माचा मच मुकं घेतात. मला तर फारच विचित्र वाटतं. ती मातीन पोरगं म्हणत असेल मला मोठं भाऊ दे ग, मग तुला सांगतो कसं असतंय ते. रिव्हेंज घेणार बाबा मी. असं काय
नका ग मायांनो, पाया पडतं तुमच्या, खूप ताकद आहे तुमच्यात. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. बाईला जे जमतं ना, जे व्यवस्थापन एक स्त्री करू शकते ते मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जमत नाही. पण स्वतःची किंमत तरी करायला शिका. आपल्याला नाही आहे का आपली किंमत? आपण बोलायला बोलतोय फक्त, आणि आपण जे काही करतो ना ते तोंडाने वाया घालवतो. तुम्ही लय गोड आहे माय, लय. येळेगावच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे ग. तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. तुम्ही काय फार शहाणे आहेत काय? त्या बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहात. तुम्हाला लेख म्हणून सांगते बघा, बाईला पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, पण एक गोष्ट, 4 माणसात कधी बायकोचा अपमान करत जाऊ नका. जो पुरुष 4 माणसात बाईला सन्मान देतो ना, त्याची बाई त्याच्या घराचं गोकुळच करते, हा विश्वास मी तुम्हाला देते. बाईला सन्मान द्यायला कायच वाटाळे, आमच्यासाठी कितीतरी वाजवत जाय की नाही. बायकांचं सगळं झोमतं तुम्हाला, कीर्तन वगैरे मरू द्या तिकडं. आता हा विषय लांबेल जरा. कशासाठी रे? आणि खरं सांग, ज्या दिवशी तुम्हाला कीर्तन करणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष याच्यापेक्षा त्याच्या बोलण्याचं महत्त्व ठरेल ना, तुम्हाला आपोआप देव कळेल बघा. तुमची नजरच इतकी विचित्र आहे ना, वाईट वाटतं रे मला. कोण आहे आपण, काय वागणं आहे आपलं, कुठल्या ठिकाणी पैसा चाललाय बरं. आणि तुम्ही योग्य ठिकाणी पैसा कमवला ना, पैशाला किंमत आहे बरं का. असं आहे, ज्ञानाला किंमत आहे. ज्ञान असलं की माणसाला सन्मान. अरे माऊली म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. जे वैभव बुद्धीचं आहे, जे वैभव ज्ञानाचं आहे, ते वैभव पैशाचं सुद्धा नाहीच आहे. खरंच नाही. तेच तर आता यांना कसं समजून सांगावं ते महाराज बरं का. त्याला थोडीफार बुद्धी लागते की नाही. बुद्धी, अरे किंमत आहे ज्ञानाला. नोकरी सरकारी असली मग पोरगा कसंही असू द्या, बायको त्याला गोरी भेटती. ज्ञान आहे ना बाबा. बाकी तुम्ही किती देखणे असू द्या, आणि तुम्ही व्यसन वगैरे करत फिरा, तुमच्याकडे काही डिग्री वगैरे नाही आहे, तुम्हाला प्रत्येकीच्या पायाच पडावं लागतं. वैमन तू तरी माझा. ज्ञानाची किंमत आहे रे बाबा ती. तुम्हाला हे कळतंय का की ज्ञान असलं की पैसा यायला वेळ लागत. पैशाचं काय घेऊन बसला तो. ज्ञानोबाराय म्हणतात, जे सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जायसी. जिथं मुकुंद आहे तिथं लक्ष्मी स्थिरावायला वेळ लागत. आणि ज्ञान हे भगवंताचं स्वरूप आहे. फक्त त्या ज्ञानाचा गर्व नाही झाला पाहिजे, इगो नाही आला पाहिजे, ॲटिट्यूड नाही आला पाहिजे. तो जरा एक स्वाभिमान आणि अभिमानमध्ये थोडंसं अंतर आहे. स्वाभिमान म्हणजे सगळी समान नजर आहे, आणि अभिमान म्हणजे मीच मोठा, मी सर्वश्रेष्ठ, ही एक नजर आहे. आणि आपल्याकडे ते आहेच बाबा. आपलं फार अवघड आहे. आपण भिकारी नामदार ज्या दिवशी एका नजरेत बघू ना, त्या दिवशी आपल्याला देव दिसल. देव न दिसायचं कारण मी सांगते. आपलं जरा अवघड आहे. आपण जर पंक्तीमध्ये एखादा राजकारणी माणूस आला तर आपली माणसाला काय, साहेबाला बसू दे, साहेबाला तोट, साहेबाला बसू दे, साहेबाला बसू दे. आपण राजकारणी माणसाला लगेच म्हणतो हां. आणि त्याला गरज नाही आहे तरी माणसाला, साहेब 2 घास खा, 2 घास साहेब, साहेब 2 घास. काय गरज आहे साहेबाला? साहेबानं तालुक्याचं खाल्लंय, तो काय येडा आहे का दादा? उगाच पोट पुढं आहे त्याचा मूर्खा. अरे ते काय मूर्खाचा बाजार करून ठेवलाय तुम्ही माहिती आहे. नाही त्याच्या पाया पडता रे, नाही ते झेंडे घेऊन फिरत जाऊ नका बाबांनो. तुम्हाला तरुणांना मी खरंच हंबलली रिक्वेस्ट करते बाबा, तुम्हाला सांगते, तुम्ही मोठे व्हाल, थोडी बुद्धी वापरा. घ्या जरा ती ज्ञानेश्वरी गाथा हातात, आपापल्या अभ्यासाकडे बघा, काम करा, जरा शिक्षण वगैरे घ्या. लय डोकं तुमचं इतकं विचित्र झालंय ना. साहेब 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 करेस की काय रे बाबा? काय गरज आहे तुला? तुझं नाव मोठं कर ना तू. अरे काहीच गरज नाही आहे तुम्हाला माहिती आहे. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं फक्त 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. तर छत्रपतींनी विचार केला असता, माझा बाप निजामांच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? राजाच्या पोरानं राजा व्हावं, गुलामाच्या पोराने कुठं राजाचं स्वप्न बघावं. म्हणजे ते महत्वाकांक्षा असते, आत्मविश्वास असतो, ट्रस्ट असतो. काय अवघड आहे? अरे एवढं सैन्य शत्रूचं तरी त्यांच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हिंदवी स्वराज्याचा राजा, पहिला राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला. हे थिंक नाही का करत तुम्ही? आणि जातीवर नका रे महापुरुष नेऊ. तुमचं कसं आहे, माझ्या जातीचे असले तर माझे महापुरुष श्रेष्ठ. तुम्ही देव सुद्धा जातीवर नेलेत माहित आहे. वाण्याचा महादेव, धनगराचा खंडोबा, उरल्या सुरल्याचा इटोबा, बिचारा तो सगळ्याचाच आहे महादेव बरं का. ते उच्च नीच काय घेणे भगवंत तिष्ठे तुम्ही. आणि कुणी अधिकार दिला तुम्हाला हे असला जातीवाद देवात करायचा? तुमचं विचित्रच काम आहे माहित आहे. असू द्या, मरू द्या. मग याच्यासाठी तुम्ही ग्रंथ वाचणं किंवा तुम्ही याच्यासाठी पुस्तक वाचणं गरजेचं आहे. कधीतरी एकदा बघा, आता या बल्बचा शोध 1879-80च्या सालीमध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य संस्कृतीने लावला, सायंटिस्टनं लावला, अशी शिक्षण पद्धती सांगते. कितीतरी हाही विचार करा
750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेसे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. ते ज्ञान किती प्रगल्भ असेल, काय असेल त्याच्यामध्ये. मग माऊली तेच सांगतात, चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण समाजाचा नियम आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी चाणक्य नीती या पुस्तकामध्ये सांगतात, हा असा समाज आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? माय बोलत जा, खरं आहे का खोटं आहे? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवतात. क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला. खऱ्याला खोटं, खोट्याला खरं करायची ताकद आहे. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर तोही मूर्खच आहे. फॉर्च्युनर वाल्याला हरिपाठ का पाठ नसना पण लोक त्याचे पाय धुतात. चलत येणाऱ्याची ज्ञानेश्वरी का मुखदगत असना पण लोक त्याला मानत नाही. प्रेझेंटेशन, तिची म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागूच होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो बाबांनो. मग असू द्या की चांगलं प्रेझेंटेशन, राहा की प्रेझेंटेबल. काय होतं त्याला? भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, माणसं मागे पुढे फिरावी, समाजात नाव लौकिक असावं, तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ, कपाला गंध आणि स्वभाव नम्र असावा, तो वैष्णव आहे. आम्ही मिरवावं स्वाभिमानाने, पण स्वाभिमान याचा असावा की मी तुझा दास आहे, माझं काहीच नाही आहे, मी कोणीतरी करवून घेतोय, माझ्या आईवडिलांची पुण्य आहे, माझ्या आईबापाचा त्याग आहे, माझ्या पूर्वजांनी कष्ट केले म्हणून माझ्या पदरात पडलं, ही जाण असावी. ही जाण नाही राहत. आणि जिथं तुम्ही आईबापाची करत नाही तिथं पांडुरंगाची करावी ही माझी अपेक्षाच नाही आहे. माहीत आहे, देव फार पुढची गोष्ट आली. तुम्ही घरातल्यांची कदर नाही करत आहे, बायकोचा सन्मान नाही करत, आईचा सन्मान नाही करत, बापाचा करत नाही, आणि काय तुम्ही देवाचा. हे मूर्तीपूजा तुम्ही फार विचित्र पद्धतीने करता. आणि खरं सांगू का, देवही तेव्हाच प्रसन्न आहे. भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. भावेविन देव नकळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे, भावबळे आकळे यरविना कळे, करतर यावळे तैसा हरी, काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे तुम्ही विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, दिखावा करू नका. नामदेवराय फार गोड सांगतात बघा याला. नामदेवराय म्हणतात हे आनंदाचा दिखावा करतायत, यांच्याकडे आनंद नाहीये. नाथबाबा सांगतात तो आनंद वेगळा आणि यांचा आनंद हे दिखावा करतायत. नामदेवराय म्हणतात, लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळी, लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळी, उडत चिमणी चरत चाली तिचे वाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळी, लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळे. हे काय? हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाहीत महाराज बरं का. कुट म्हणजे जरा खोडकर, लटके म्हणजे खोटं, कटके म्हणजे कुटाणे. नामदेवराय म्हणले काय जग खोटं निघालं, मी डोळ्यानं बघितलं, मुंगी उडत होती आणि उडता उडता चरत होती. शक्य आहे का? चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं, शक्य आहे? राळं फुगवलं आणि गाडग्या इतकं फुगलं, शक्य आहे? मलाही जरा एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पांगच फेडते. त्याची सुरुवातच इथनं असते, मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं आपलं लय जमतं, ताटात ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, आपली बायको लय मोठ्याची, हान मग आम्हाला तू काम कर, सोपा घाल डोक्यात आमच्या एके दिवशी. तुला तुझाच मोठेपणा सांगायचं, आम्हाला कशाला बोलवलंस बाबा. ही कळतंय का? हे म्हणजे चिमणीचं वाटी इतकं. कामापेक्षा बोभाटा जास्त, ज्ञानापेक्षा अहंकार, करण्यापेक्षा सांगणं. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला, आपण फेसबुक जाम केला. दिलास कशाला बाबा? आणि काही नाही बघा या जगात खरं. इथे फक्त माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, बस. ते गाव देश धर्म पेटलं तरी चालतंय, काही तुम्हाला ना मला कुणाला काही नाही. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. कोणासाठी बाबा? आई शपथ, यांना कदर आहे का आपली? इकडे आम्ही फाशीला गेलो इन्कलाब जिंदाबाद म्हणत म्हणत, हे आपले खुशाल स्वतः आयत्या कणकीवर रेघोट्या मारतात. काही घेणं देणं नाही आपल्याला. खरं आपल्याला तर तिरंग्याची किंमत नाही ना, आपल्याला त्या भगव्याची किंमत आहे. आपण फक्त वापर करतो या सगळ्या गोष्टींचा, तुम्ही मी सगळेच आपणच. काही आपल्याला घेणं देणं नाही आहे. ज्या दिवशी याची खरी सत्यता कळेल ना, खरं सांगू, लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागणं बंद करा.
चांगलं वागणं तुम्हाला समाधान देत आहे, म्हणून ज्या दिवशी चांगलं वागाल आनंदाने सुखी व्हाल. तुमच्याकडे आनंदच आनंद असेल ज्याथे तुम्ही स्वतःसाठी चांगलं वागाल, जगासाठी नाही, सोशल मीडियासाठी नाही, प्रेझेंटेशनसाठी नाही. चांगलं कधी वागायचं आहे? ज्या दिवशी मला आनंद मिळणार आहे या गोष्टीसाठी, समाधानासाठी. आणि ज्या दिवशी समाधानासाठी तुम्ही चांगलं वागाल ना, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदती, तुम्ही आनंदमय असाल. तुम्हाला अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता परमात्मा राखतोय ना हो दादा, असं काय करताय? अहो खूप ताकद आहे त्याच्यात. कोण परमात्मा? दिसतो का तो? नाही. मग आता लक्षात घ्या, याचंही सगळ्यात मोठं उदाहरण आहे. माऊली म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे. निसर्गही परमात्माच, हवाही परमात्माच, माणूसही परमात्माच, मायबापही परमात्माच. पण होतं काय, देवळातल्या देवाकडे लक्ष देता देता आम्ही आमच्यातला देव विसरून जातो. ही चूक करू नका तुम्ही. इतक्या म्हणजे तुम्ही आणि मी आपण इतकं वेड्यासारखं वागायला लागलोय ना आजकाल. आपल्याकडे इतकी विचित्र पद्धत आहे, आपल्याकडे अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्क्यावर नाही. आता हे शहाण्यालाच कळलं महाराज बरं का. म्हणजे नाही त्याच्या, अरे महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. कॉमन सेन्स आहेत आपल्याकडे, एक कॉमन मेंटॅलिटी. जर महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको बोंबलायला गेली असती, असं काही नियम राहिलाच नसतं ना महाराज. बरं भाषा माझी नाहीच आहे. नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसानं कुठं काही होत असतं का दादा? पण कसं झालं ना, ते माऊली म्हणतात ना, ते किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे. किरडू म्हणजे जुनी माणसं अजूनही सापाला किरडू म्हणतात बघा. आता जर अंधारात आपल्याला एखादं कापड हलताना दिसलं, आपण त्याला साप म्हणून घाबरतो. आपली आत्ताची जगण्याची परिस्थिती तीच आहे. कुणीतरी काहीतरी बोललं की आपण अरे बापरे असं होईल का, अरे अरे. एक वाक्य कायम डोक्यात फिट करा. देव कधीच कोपत नाही, कधीच नाही. तुम्ही चांगलं वागा वाईट वागा, देवाला काही घेणं नाही. तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळतं. देव कधीच कोपत नाही. त्याला कमी केलं, त्याला जास्त केलं म्हणून देव काही रागवत नाही. देव आहे तो, त्याला तुमच्या करण्याची काही गरज नाही. तुम्ही तुमच्यासाठी करताय, आपण आपल्यासाठी करतोय. देव कधीच कोपत नाही. आणि जो कोपतो तो देव नाही. डोक्यात येतं नको. मग कल्पनेची बाधा न हो. ही संत मंडळी सुखी असो. सुख कधी मिळणार आहे? सत्य स्वीकार. आणि ते सत्य एकच आहे. हम तुम्हारे थे प्रभु तुम हमारे हो. हम तुम्हारे थे प्रभु तुम हमारे हो. हम तुम्हारे तुम हमारे ही रहो ओ मेरे भगवन. हम तुम्हारे तुम हमारे ही रहो ओ मेरे भगवन. अब ना कुछ कहना कान्हा, अब ना कुछ सुनना कान्हा, अब ना कुछ कहना कान्हा, अब ना कुछ सुनना कान्हा. हमारे बन के रहना कान्हा ओ मेरे भगवन. हमारे बन के रहना कान्हा ओ मेरे भगवन. ज्या दिवशी देव आपला झाला, अवघेची त्रैलोक्य. ज्या दिवशी आता कोठे धावे म्हण, तुझे चरण देखलिया भाग गेला. सगळ्यात चंचल असणारं मन सुद्धा स्थिर होतं माहिती आहे. सगळ्यात बेकार आहे हे मन. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसेजे तरी हिंडवी दाही दिशा. बसल्या माणसाला 10 ठिकाणी फिरवतं असं मन आहे. लय चंचल आहे. चंचलतेचे 10 प्रकार. मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, मन चंचल चपळ. जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ 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 वेळ. ह्याला वेळच नाही लागत आहे महाराज. 10 प्रकार. मनो मत करो मेघो माननी मदनो मरुत मा मदो मरकटो मत समकार दश चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. एवढं चंचल आहे दादा. माकडाला दारू पाजली. कोणाला? माकडाला. माकडाला माकडाला पाजली. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं म्हणतात मला माहित नाही. माणसं म्हणतात महाराज, माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. मला वाटतं कळतं. कसं कळत नाही? पाया पडायचं बरं कळलं. कळतं की दादा? असं काय करतं? कळतं कळतं. कळत नाही असं नाही. हे सगळं कळतं, फक्त अवघड असतं दादा महाराज. कळत कसं नाही? ते फक्त अटेन्शन सीकर असतो. त्याला फक्त असं माझ्याकडे लोक कशी बघतील ह्याचं त्याला कळत. तुम्ही कधी पिलेला माणूस रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितला का? कुठं झोपतं ते? त्याला माहित आहे मध्ये जातोय बाजूला राहतोय महाराज. त्याला माहिती कोण ना कोण येणार घेऊन जाणार. सगळं कळतं. कोणाला कळत नसतं. आता बायकोला मार मार मारतं रात्री आणि सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं तुला. पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? हात वाळायचा बरा कळतो.
आता काय करायचं माय, हे जर म्हणलं ना कळत नाही पिल्यावर, टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या, त्यांना म्हणायचं काळं म्हणू काय ताकद वाढते, गोड लागतात खा. खाईल का ग माय? अगं कितीही टाकलेली असू दे तेवढ्या धुंदीत कळतं. लगे याडा आहे कमी लेंड्या आहेत ना, त्या सगळं कळतो त्याला. कळायचं ते सगळं कळतं, काही वेळेत वे माणसं. आणि डोक्यातलं काढा, इंजेक्शन औषधानं दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती, या पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. असं रातचं दिलं असतं, झोपीत घी म्हणली असती, घी गावासमोर इज्जत घाली तो घी कडू महाराज दिलीच असतं रे. त्रासच त्या तुमचं काय जातं रे, बिचारा त्या लेकरा बाळाला त्रास, त्या आईबापाला त्रास, त्या बायकोला, तुमचं काही जात नाही बघा. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला सामर्थ्याने नाही तुम्ही ठेवा, तुम्हाला जास्त गरज आहे महाराज. तुमच्या ते काय होतं ना, आता खरं बघा कौतुक करायची गोष्ट आहे, तुमचं अख्खं गाव पावसात कीर्तन ऐकतंय, बरोबर आहे. तुमचं खरंच कौतुक आहे की तुम्ही इतकं भगवंतावर प्रेम करताय की मगापासून थेंब चालू आहेत तरी एकही माणूस फक्त पावसामुळे उठला नाही. खरंच तुमचं कौतुक आहे महाराज. तुम्ही स्वतःसाठीच एकदा टाळ्या वाजवा, खरंच पूर्ण करताय खरंच. एवढ्या सगळ्या गावाचं नाव एका माणसामुळे जाते. लक्षात घ्या किती बेकार